दाखवून दिला। अद्वैत आणि भक्ती यांचा समन्वय करणारा महाराष्ट्राबाहेर फक्त एकच संत मला गवसतो आणि ते म्हणजे गोस्वामी तुळशीदासजी महाराज। पण त्यांना परंपरा नाहीये, ते एकटेच आहे। पण आमच्या इथे तर ज्ञानोबा ते निळोबा राय अशा प्रकारची परंपरा आणि ती आता संत गुलाबराव महाराजांच्या पर्यंत पोहोचलेली परंपरा, अशा प्रकारची परंपरा लाभणारा जगाच्या पाठीवर अन्य कुठलाही प्रदेश नाही आणि अन्य कुठली भाषा नाही। माझा मराठाची बोल कौतिक आहे, पण अमृता ते पैदा जिंके हे केवळ माऊलींच्या बद्दलच सत्य नाही आहे। माऊलींच्या रूपानं त्यावेळेला संपूर्ण जणू काही महाराष्ट्राच्या आत्म्याचं ते उद्गार आहे आणि खरोखर संत परंपरेनं ते दाखवून दिलंय की कशा प्रकारे अमृते फिकं वाटावं अशा प्रकारचं संत साहित्य महाराष्ट्राला लाभलं। किती हेवा वाटावा इतरांना, किती अप्रूप वाटावा आपणाला, अशा प्रकारचं हे सगळं संचित आपण घेऊन बसलेलो आहोत। आणि हे संचित इतकं प्रगल्भ आहे, इतकं समृद्ध आहे आणि इतकं अमूल्य आहे की त्याची सर अन्य कशाला येत नाही। आणि म्हणून आपल्याला याचा अभिमान वाटला पाहिजे की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो। आणि खरोखर मी तर बिनधास्तपणे सांगत असतो की ती प्रत्येक व्यक्ती धन्य आहे ज्याला मराठी भाषा वाचता येते आणि ती कळते। मी ज्ञानेश्वरीचे अनुवाद वाचले, मी माऊलींचा भक्तच आहे। माऊलींच्या वाङ्मयाचे मी अनुवाद वाचले, त्याच्यावरच्या अन्य भाषांच्या मधल्या अनेक ग्रंथांचं मी वाचन केलं। मी माऊलींच्या ओव्यांचे मराठी रूपांतराचे ग्रंथही पाहिलेत, म्हणजे त्याच ओव्या पण त्या सुलभ मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न लोकांनी केला। हे सगळं काही मला आवडतं, हे सगळं काही मला मान्य आहे, तरी पण माऊलींची ओवी माऊलींचीच ओवी आहे अशी माझी श्रद्धा। कदाचित माझं ते वेळ असेल, पण ते आहे जो गोडवा त्यामध्ये आहे आणि अनेक अर्थ प्रसवित्री अशा प्रकारची जी किमया त्यामध्ये आहे ती अनुवादांच्या मधून येत नाही, ती सुलभीकरणात नाही येत नाही। आणि त्यामुळे ज्यांना मुळात हे कळतं ते किती भाग्यवान असं मला सातत्यानं वाटत आलं। पण अशा प्रकारचं हे संचित, अशा प्रकारचा हा खजिना लोकांच्यापर्यंत पोहोचवणार कोण हा प्रश्न पडतो। धरणात पुष्कळ पाणी भरलेलं आहे, पण ते पाणी सोडण्याची व्यवस्था पाहिजे, ते मळ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था पाहिजे, ते लोकांच्या पर्यंत पोहोचेल अशी काहीतरी व्यवस्था पाहिजे। आणि खरोखर धन्य आहे या महाराष्ट्राच्या संत परंपरेला की त्यांनी अशाही प्रकारची व्यवस्था आपणाला परंपरेनं देऊन टाकली।